नमस्कार. आज आपल्याला मस्त असा एकदम झटपट होणारा नाश्ता बनवायचा आहे. ही रेसिपी नाश्त्यासाठी तुम्ही खाऊ शकता आणि मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. मस्त पौष्टिक अशी आज आपल्याला रेसिपी बनवायची. तर त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतले 2 वाटी, ह्याच वाटीनं बेसन पीठ घेतले 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी आणि रवा अर्धी वाटी घेतलेली आहे. आता आपल्याला हे मिश्र पिठांचे दिरडे बनवायचे आहेत. अगोदर हे सगळं पीठ एकत्र करून घेऊया. पिठांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालू शकतं. आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे. मिरची पावडर घेतलेली, तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे करून टाकू शकता, पण लहान मुलांना जर डब्याला द्यायचं असेल तर मिरची पावडर त्यांच्या आवडीनुसार टाका. थोडासा ओवा घेतलाय मी हातावरती चोळून, हळद घेतली, थोडं हिंग आहे आणि थोडे जिरे घेतले. हे यामध्ये टाकायचं. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं. आपण बेसन पोळीला जसं बॅटर तयार करतो तसं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं. हे सगळे पीठ मी चाळून घेतले. बॅटर आपलं तयार झाले. हे बॅटर असून जरा थोडंसं घट्ट आहे, पण आपल्याला हे रवा भिजवायचा आहे. हे आता व्यवस्थित आपलं हे बॅटर तयार झालेले. आता हे आपले दिरडे करण्यासारखं बॅटर नाही, अजून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे. आणखी आपण 1 वाटी पाणी टाकून घेऊ. मी एकूण इथं 5 वाटी पाणी वापरलेले. आपलं व्यवस्थित बॅटर तयार झालेले. एकूण 5 वाट्या पाणी लागलेले मला इथे. आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. आपण यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे हे बॅटर आपल्याला फक्त 10 मिनिटं झाकून ठेवायचं. हे 10 ते 15 मिनिट आपले पीठ भिजलेले. त्यामध्ये आपण काही भाज्या टाकू. तर मी इथे एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे बारीक. एक गाजर किसून घेतलेले. मी एक काकडी किसून घेतलेली, पण काकडी अगोदर खाऊन टेस्ट करून पहा आणि मग टाका. काकडीचे दिरडे सुद्धा खूप छान लागतात. त्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. एकदम सोपे आणि एकदम मस्त टेस्टी लागतात काकडीचे दिरडे. थोडीशी कोथिंबीर. हे सगळं मिक्स करायचं. गरज पडली तर थोडंसं पाणी टाका. बॅटर तयार झालेले आपलं. आता याचे आपल्याला दिरडे काढून घ्यायचे. दिरड्यांसोबत खाण्यासाठी आपल्याला थोडी दह्याची चटणी करून घ्यायची. मी दही घेतलेली थोडं. हे थोडंसं आपल्याला असं फेटून घ्यायचं.
अर्धा चमचा साखर टाकायची. दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं. थोडी मिरची पावडर, थोडी कोथिंबीर आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. याच्यावरती आपल्याला कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी तळतळली त्यामुळे थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, किंचित मिरची पावडर टाकायची. फोडणी याच्यावरती वाटायची. यामध्ये थोडी जिरे पूड टाकायची राहिली होती. ते सगळं मिक्स करून घ्यायचं. तवा तापलेला आहे. आपल्याला ह्याच्यावरती तिरडे तयार करून घ्यायचे. थोडंसं तेल लावून घ्यायचं. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं. अगोदर मी काढून घेतलेले. मोठे नाही केले, थोडे लहान मिडियम साईजचे तिरडे करायचे. आणि
तेल सुकून घेऊ वरती याच्यावर. दोन्ही बाजूने छान खमंग असे तेल भाजलेले आता आपण हे काढून घेऊ. मस्त आपले मिश्र पिठाचे दिरडे तयार आहेत. हे मिश्र पिठाचे दिरडे आणि दह्याची चटणी मस्त आपण तयार झालेली. तर रेसिपी आवडल्यास मिश्र पिठाचे दिरडे आणि चटणी आपली तयार आहे. तर अशा प्रकारे मस्त कुरकुरीत असे हे दिरडे तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता. नक्की एकदा बनवून पहा. आवडल्यास लाईक करा.